नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. तलासरी पोलीस ठाण्यात गणेश उत्सवानिमित्त गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी जनजागृती अभियान. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अतिदुर्गम तलासरी पोलीस ठाण्यात गणेश उत्सवानिमित्त यावर्षीही जनजागृती दर्शविण्यात आली आहे. तलासरी पोलीस स्टेशन ग्रामस्थांना जनजागृतीचा फायदा घेऊन चिनारांनी पोलीस नवीन कायद्याबद्दल वाचन करून माहिती घेऊ शकता असे आवाहन त्याला हे पोलीस स्टेशन करीत आहे. तसेच ही जनजागृती महिला पुरुष व मुलांवर जादूटोणा दाखवून बुवागिरी करून बलात्कार अत्याचार करून लूट करत असतात असे छायाचित्रेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या अंधश्रद्धेमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत असतो. त्यानिमित्त अंधश्रद्धेवर विश्वास न करता आपल्या सुशिक्षितचा फायदा घ्यावा अशी जनजागृती गेल्या वर्षी केलेली होती व ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रात तलासरी पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले होते. तसेच यावर्षी ही श्री गणेश उत्सवानिमित्त आलेले शासनाचे नवीन कायदेविषयी जनजागृती व माहिती दिली असून तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांनी दिली व श्री गणेशोत्सवाचे भाविकांनी यावेळी यावं व श्री गणेशाची पूजा पाठ करावी व नवीन कायद्याचा ज्ञान घ्यावा जेणेकरून आपल्याला कायद्याची माहिती होईल असे आवाहन केले आहे. रिपोर्ट इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट. लाईट लावता येईल का? पोलीस निरीक्षक मुतडक साहेब यांच्या गर्दी बंद कर रे गाडी. इंडिया न्यूज 28मध्ये स्वागत आहे. सर, आपला गणपती किती दिवसाचे? आपला तलासरी गणेशोत्सव मंडळ, तलासरी पोलीस ठाण्याचे जे गणेशोत्सव मंडळ ते चालकाप्रमाणे यावर्षी देखील 5 दिवसाचा गणेशोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या आपल्या गणेशोत्सवामध्ये आपण मागील वर्षी देखील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने प्रयत्न, त्याच्यामध्ये आपलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून त्या अंधश्रद्धा निर्मूलनाविरुद्ध जो कायदा आहे त्या कायद्याची कलमं काय सांगतात आणि त्या कायद्याच्या कलमानुसार जर या अंधश्रद्धेच्या कोणते गुन्हे होतात, कोणत्या गुन्ह्यांमध्ये सामान्य आणि गरीब जनतेची लुबाडणूक होते ती कशी टाळावी आणि त्यासाठी काय उपाययोजना आहेत आणि कायद्यामध्ये काय अभिप्रेत आहे ही लोकांना सहज सोप्या भाषेत कळावं म्हणून अतिशय मनमोहक आणि सुंदर चित्रांच्या स्वरूपात आपण मागच्या वेळी देखील एक प्रदर्शन आयोजित केलं जात होतं जे गणपतीचा देखावा म्हणून आपण सांगितलं ते त्या वर्षी देखील आपल्याला आपल्या गणेशोत्सव मंडळ, तलासरी पोलीस ठाण्याचं गणेशोत्सव मंडळ त्याला प्रचंड लोकप्रियता लाभली होती. तलासरी तालुक्यातून लोक तिथे बघायला येत होते आपल्या मंडळासाठी गणेशोत्सवाचा देखावा. यावर्षी देखील आपण जुलैपासून जे नवीन कायदे अंमलात आलेले आहेत ते जे भारतीय स्तरावरती जे राष्ट्रस्तरावरती जे कायदे अंमलात आलेले आहेत ते आधीचा जो कायदा होता 1960पासून जे कायदे आपण ते आणि जे चालू होते त्याच्यामध्ये काय प्रसंगानुरूप आणि कालानुसार काही बदल अभिप्रेत होते. त्यामध्ये जे प्रचंड प्रमाणात चांगल्या स्वरूपाचे बदल करण्यात आले आहेत आणि कायदा लोकांबद्दल म्हणजे लोकांच्या उपयोगात कसा यावा आणि नागरिकांना न्याय कसा मिळावा आणि नागरिक अभय कसं प्राप्त व्हावं नागरिकांना या सगळ्या गोष्टी विचार करून जो कायदा आता जो अंमलात आलेला आहे त्या कायद्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा याविरुद्ध आपण देखील कायद्याची जी काही महत्त्वाची कल्पना आहे, कायद्याचे जे महत्त्वाचे बदल आहेत, कायद्यामध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी आता अभिप्रेत अंगीकृत करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी थोडक्यात आपण इथे मांडलेल्या आहेत जेणेकरून आपल्या नागरिकांना नवीन कायद्याच्या बदलाबद्दल आणि जो कायदा आहे त्या तो किती नागरिकांच्या उपयोगाचा झाला त्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या गणेशोत्सवाच्या माध्यमातून करीत आहोत. थँक्यू सर. तुला